ढ नेमकी आली कुठून आणि या अक्षरांच्या पलीकडे या लिपीचं नेमकं रहस्य काय आहे? तर चला, आज आपण मराठी लिपीच्या मुळाशी जाऊया आणि त्याची संपूर्ण कहाणी उलगडून पाहूया. चला सुरुवात करूया एका आकड्याने 11. हा फक्त एक आकडा नाहीये. हा आकडा आपल्याला सांगतो की मराठी भाषा भारतातल्या त्या मोजक्या आणि प्रतिष्ठित भाषांच्या गटात आहे ज्यांना केंद्र सरकारने एक विशेष दर्जा दिला आहे. आणि ही आहे ती यादी. तमिळ, संस्कृत, कन्नड यांसारख्या भाषा ज्यांचा हजारो वर्षांचा इतिहास आहे. या सगळ्या महान भाषांच्या पंक्तीत आपल्या मराठीला स्थान मिळणं हे तिच्या समृद्ध वारशाचं आणि साहित्यिक महत्त्वाचं एक मोठं प्रतीक आहे, नाही का? तर मग मराठीचा हा अभिजात भाषेचा प्रवास कसा सुरू झाला? चला, आपल्या पहिल्या भागात आपण हेच पाहूया की मराठीची ऐतिहासिक मुळं किती खोलवर रुजलेली आहेत. खरं तर हा प्रवास अलीकडेच म्हणजे 2012मध्ये रंगनाथ पठारे समितीच्या शिफारशीने एका महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचला. पण भाषेची मुळं तर खूप जुनी आहेत. तिच्या नावाचाच प्रवास बघा ना, महाराठीपासून आजच्या मराठीपर्यंत. हा फक्त नावातला बदल नाहीये, तर हा एका संपूर्ण संस्कृतीच्या विकासाचा आरसा आहे. आणि म्हणूनच 3 ऑक्टोबर हा दिवस आपण मराठी अभिजात भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो. बरं, भाषेचा दर्जा तर आपल्याला कळाला, पण ही भाषा ज्या प्रणालीने लिहिली जाते ती प्रणाली म्हणजे नेमकं काय असतं? म्हणजे लिपी म्हणजे काय? अगदी सोप्या शब्दांत सांगायचं तर लिपी म्हणजे लिहिण्याची एक सांकेतिक पद्धत. आणि एक गंमत सांगू, लिपी हा शब्द संस्कृतमधल्या लिप ह्या धातूपासून आलाय, ज्याचा अर्थ होतो लिंपणे किंवा माखणे. जणू काही आपण ही चिन्ह कागदावर लिंपत आहोत आणि ह्याच कल्पनेतून लेखन शक्य झालं. आणि ही प्रक्रिया किती अद्भुत आहे बघा. लिपी म्हणजे कागदावरची काही चिन्ह. ही चिन्ह आपल्या मनातल्या आवाजाशी म्हणजे ध्वनीशी जोडली जातात आणि तो आवाज आपल्याला थेट शब्दांच्या अर्थापर्यंत घेऊन जातो. थोडक्यात काय, तर लिपी हा आपल्या विचारांना दृश्यरूप देणारा एक जादुई पूल आहे. चला तर आता आपल्या मुख्य विषयाकडे येऊया. मराठी भाषेची मुख्य लिपी, जिला आपण देवनागरी या नावाने ओळखतो. पण तुम्हाला माहितीये का, तिचं आणखी एक नाव आहे. या लिपीला ना 2 खूप सुंदर नावं आहेत. एक म्हणजे देवनागरी, म्हणजे देवांच्या नगरातली किंवा सुसंस्कृत लोकांची लिपी. आणि दुसरं नाव आहे बाळबोध, म्हणजे इतकी सोपी की लहान मुलालाही सहज समजेल. ही दोन्ही नावं तिचं दुहेरी स्वरूप दाखवतात. एकाच वेळी ती प्रतिष्ठित आहे आणि तितकीच सोपी सुद्धा. देवनागरीची काही वैशिष्ट्य आहेत जी तिला खूप खास बनवतात. पहिलं म्हणजे तिचा उगम प्राचीन ब्राह्मी लिपीतून झालाय, जी भारतातल्या अनेक लिपींची जननी मानली जाते. दुसरं, शब्दांवरची ती आडवी रेघ, जिला आपण शिरोरेखा म्हणतो, ती तर देवनागरीची ओळखच आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ही खूपच पद्धतशीर लिपी आहे. साधारणपणे एक चिन्ह एक आवाज या तत्वावरती चालते आणि म्हणूनच ही शिकायला खूप सोपी होते. आणि हो, देवनागरी काही फक्त मराठीपुरती मर्यादित नाहीये. ती एका खूप मोठ्या भाषिक कुटुंबाची लिपी आहे. हिंदी, संस्कृत, नेपाळी यांसारख्या अनेक महत्त्वाच्या भाषा याच लिपीत लिहिल्या जातात. इतकंच नाही तर गुजराती आणि बंगालीसारख्या लिपींचा पायासुद्धा देवनागरीनंच घातला आहे. म्हणजे तिची व्याप्ती खूपच मोठी आहे. देवनागरीच्या जोडीला इतिहासात आणखी एक लिपी होती, जी पूर्णपणे वेगळ्या उद्देशाने तयार केली गेली होती. तिचं नाव होतं मोडी लिपी, जिला धावती लिपी असंही म्हटलं जायचं. देवनागरी आणि मोडी या दोघींची गरजच मुळात वेगळी होती. देवनागरीचा भर होता स्पष्टतेवर, तर मोडीचा एकमेव उद्देश होता वेग. सरकारी दस्तऐवज वेगाने लिहिता यावेत म्हणून अक्षरं मोडून किंवा न थांबता एकमेकांना जोडली जायची. म्हणूनच ती मोडी किंवा धावती लिपी म्हणून ओळखली गेली. या वेगासाठी ह्रस्व-दीर्घ स्वरांसारखे बारकावे त्यात वगळले गेले होते. ही खऱ्या अर्थाने कामाची, प्रशासनाची लिपी होती. चला, आता शेवटच्या टप्प्यात आपण देवनागरी लिपीकडे एका वेगळ्या चिकित्सक दृष्टिकोनातून पाहूया. एका आदर्श लिपीच्या तुलनेत ती नेमकी कुठे बसते हे जरा तपासून पाहू. पण एक प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवा. आपण देवनागरीला इतकी पद्धतशीर, इतकी सोपी म्हणतो, पण ती खरंच परिपूर्ण आहे का? तिच्यात काही त्रुटी असू शकतात का? अच्छा, मग आदर्श लिपी म्हणजे नक्की काय? तर आदर्श लिपी ती असते जिथे प्रत्येक वेगळ्या आवाजासाठी एक स्वतंत्र आणि एकमेव चिन्ह असतं आणि प्रत्येक चिन्हाचा फक्त आणि फक्त एकच उच्चार असतो. सोपं सूत्र, एक ध्वनी, एक चिन्ह.
आता ह्या कसोटीवर पाहिलं तर देवनागरीतही काही त्रुटी दिसतात. उदाहरणार्थ ई आणि ऊ सोडले तर बाकी स्वरांचे दीर्घ उच्चार दाखवायला वेगळी चिन्ह नाहीत. आणि दुसरी मोठी अडचण म्हणजे च, ज, झ सारखी अक्षरं. आता चंद्रमधला च आणि चमच्यामधला च यांचा उच्चार वेगळा आहे, पण चिन्ह एकच वापरतो. हीच गोष्ट जा आणि जरामधल्या ज साठीही लागू होते. मग प्रश्न हा उरतो की देवनागरी या त्रुटी दूर करण्यासाठी भविष्यात स्वतःमध्ये बदल घडवू शकेल का? शेवटी भाषा आणि लिपी या काही दगडात कोरलेल्या गोष्टी नाहीत. त्या जिवंत आहेत, प्रवाही आहेत आणि